नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट रविराज मोरे. महागाई खूप जास्त वाढलेली आहे आणि लोकांना जो काही पेमेंट मिळतो, म्हणजे जे काही मध्यमवर्गीय असतील, गरीब लोक असतील, त्यांना जो काही पगार मिळतो त्या पगारामध्ये त्यांचा चरितार्थ चालवणं अवघड होऊन जातं. आणि याचाच परिणाम म्हणून लोक पार्ट टाइम जॉबच्या शोधात असतात आणि याचाच फायदा जो आहे तो काही फसवणूक करणाऱ्या लोकांकडून सर्रासपणे घेतला जात आहे. आणि असे अनेक प्रकार जे आहेत ते निदर्शनास येत आहेत. याच्यामध्ये जास्त करून गृहिणी आणि जे स्टुडंट्स असतील, ज्यांना जो काही त्यांच्या घरच्यांकडून जो काही पॉकेट मनी मिळतो त्याच्यात त्यांचं जे काही गरजा आहेत त्या पूर्ण होत नाहीत, म्हणून ते लोक पार्ट टाइम जॉबच्या शोधामध्ये असतात. पार्ट टाइम जॉबच्या शोधात म्हणजे डेटा एंट्रीचा वर्क असेल, वर्क फ्रॉम होम असेल, किंवा कोणत्याही प्रकारचं हँडरायटिंगचं वर्क असेल, किंवा इतर कोणत्याही प्रकारचं वर्क असेल, ते करण्यासाठी पार्ट टाइम जॉबचे जे काही लोक आहेत त्यांच्याकडून ह्या स्टुडंटशी संपर्क केला जातो किंवा तशा प्रकारची ऍडव्हर्टाईज टाकली जाते. आणि सुरुवातीला या लोकांकडून म्हणजे ज्यांना पार्ट टाइम जॉबची गरज आहे त्या लोकांकडून काही डिपॉझिट म्हणून काही रक्कम घेतली जाते. जी रक्कम 5,000 ते 10,000, 15,000 अशा प्रकारची असू शकते, जे की स्टुडंट लोक, गृहिणी, त्याचबरोबर मध्यमवर्गीय गरीब लोकांसाठी ही अमाऊंट जी आहे ती जास्त आहे. आणि अशा प्रकारचं काम दिलं जातं की जे ठरलेल्या वेळेमध्ये कम्प्लीट होत नाही. जसं की तुम्हाला हँडरायटिंगचं वर्क असेल, डेटा एंट्रीचं वर्क असेल, जे की त्याच्यामध्ये क्वालिटीचा इश्यू आहे, दिलेल्या टाइममध्ये तुमचं वर्क कम्प्लीट झालेलं नाही असं म्हणून जे काही ठरलेली रक्कम आहे ती पगार म्हणून जे काही दिली जात नाही, त्याचबरोबर डिपॉझिटही तुम्हाला परत केलं जात नाही. तर अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती दिसून येत आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या मोठमोठे ऑफिस टाकून असं पार्ट टाइमच्या नावाखाली लोकांची फसवणूक जी होत आहे आणि त्याला प्रशासनाकडून, पोलिसांकडूनही अभय मिळत आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण असे मोठ्या प्रमाणात मोठमोठे ऑफिसेस टाकून लोकांची फसवणूक जी आहे ती सर्रासपणे होत आहे. तर अशा प्रकारे जर कोणी डिपॉझिट भरून तुम्हाला जर पार्ट टाइम जॉब देण्याचं किंवा पार्ट टाइम जॉबचा आमिष दाखवत असेल किंवा पार्ट टाइम जॉब देत असेल, तर अशा प्रकारच्या भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. जर तुमची फसवणूक झालेली असेल तर पोलीस प्रशासनाशी तुम्ही संपर्क साधा, तशा प्रकारची कंप्लेंट दाखल करा. तुम्ही जर कंप्लेंट दाखल केली तर पुढे अशा लोकांवरती कारवाई जी आहे ती होऊ शकते. नंतर कोणाची त्याची फसवणूक जी आहे ती होणार नाही. तर अशाच प्रकारचे सोशल अवेअरनेसचे, त्याचबरोबर कायदेविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तुम्ही माझ्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करू शकता. स्क्रीनवरती त्याचे डिटेल्स दिलेले आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.